दयेचे आदर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन. तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन. भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री. आज आपण गडचिरोलीवरून या ठिकाणी येऊन मोठ्या श्रद्धेने भोजनदान केलेलं आहे. एका भिक्षूला निमंत्रण देऊन आपण मेहनतीने परिश्रमाने आपल्या कमाईतला 20वा हिस्सा खर्च करून जे काही पुण्यकर्म अर्जित करण्याच्या हेतूने, या पुण्याच्या बळावर सुगती प्राप्त व्हावी या हेतूने आपण जे दान कर्म केलेलं आहे, भोजनदान करून आयु, वर्ण, सुख आणि बल या 4 फळाची प्राप्ती करून देण्याच्या हेतूने इथपर्यंत आपण बोधिसत्व बुद्धविहार शक्तीनगर WCL या ठिकाणी आपण पोहोचलो. भोजनदान दिलेलं आहे आणि परिष्काराचं दान देऊन आपण आपल्या सुगतीकरिता मार्ग मोकळा केलेला आहे. तर भगवान बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे, जो श्रद्धायुक्त चित्ताने दान देत असतो, दानम ददंतु सद्धाय शीलम रक्षन्तु सबदा, जो व्यक्ती श्रद्धेनं दान देतो त्याचं शील रक्षण करतो. 4ही बाजूने येणाऱ्या आपत्तीपासून शीलाचं रक्षण होत असतो आणि शील आपलं रक्षण करतो. असा व्यक्ती भावना भीरतावंतो, गंभीर भावना करतो केलेल्या पुण्यकर्माचं आणि आखरीच्या क्षणापर्यंत ते पुण्याचं स्मरण करतो, ध्यानरत राहतो आणि सुगती प्राप्त करतो. गच्छन्तु देवता गता, देवता गतीला प्राप्त होत असतो. तर दानासोबत शीलाची जोड आवश्यक आहे. शील पालन करण्याकरिता धम्म श्रवण करणे, धम्माला जाणून घेणे, जीवन जगण्याचं जे सूत्र आहे ते जाणून घेणे हे आपलं कर्तव्य असतं. म्हणून आपण धम्म श्रवण करून, धम्माला आत्मसात करून आपलं जास्तीत जास्त कल्याण व्हावं, आपला परिवार सुखी व्हावा, या उद्देशाने आपण पुण्यकर्म करत असतो. भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की दुःख सहन केल्याशिवाय सुखाची अभिवृद्धी होत नाही, सुख येत नाही. दुःख भोगल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. बिना दुःखाने सुखाची अनुभूती होत नाही. म्हणून एक व्यक्ती एका दगडाने बनवलेल्या मूर्तीच्या समोर रडत होता. त्या भगवान बुद्धांनी त्याला बघितलं आणि त्याला विचारलं की तू या दगडाने बनवलेल्या मूर्तीच्या कडून काय अपेक्षा करतोस, काय चाहतो? तो जो भक्त होता तो म्हणाला, मी या मूर्तीकडून सुख चाहतो, सुखाची इच्छा करतो. त्या भगवान बुद्धाने त्याला पुन्हा विचारले, तू सुखाची इच्छा करत आहे, दुःखाची इच्छा का करत नाही? तुला दुःख का नको? तेव्हा तो भक्त म्हणाला, क्रोधात झाला, क्रोधित होऊन म्हणाला भगवान बुद्धाला, दुःख आहे म्हणून तर मी सुख मागत आहे. दुःख जर नसतं,
सुख कशाला मागितलं असतं? तेव्हा भगवान बुद्ध त्याला विचारतात, काय तू प्रश्न विचारले विना उत्तर देऊ शकतोस? बिना प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो का? तेव्हा तो म्हणाला, प्रश्नाच्या नंतरच उत्तर येत असतो. बिना प्रश्नाने उत्तर कसं येणार? प्रश्न केल्यावरच तर उत्तर येईल. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणाले, माझ्या प्रिय मनुष्या, तर मग दुःखाच्या विना सुखाची आशा का करीत आहे? दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय, दुःखाला भोगल्याशिवाय सुखाची अपेक्षा का करतो? सुखाची इच्छा का करत आहे? सुख तर मिळेलच. जोपर्यंत तू दुःखाला दूर करण्याकरिता संघर्ष करत नाही, मेहनत करत नाही आणि संघर्ष करून दुःखाला दूर करत नाही, तोपर्यंत सुख प्राप्त होत नाही. दुःख मूर्तीच्या समोर बसून आणि रडून खतम होत नाही. दुःख कधीही मूर्तीच्या समोर बसल्याने आणि रडल्याने ते कधीही संपत नाही. तू एक सजीव मनुष्य, तू जीवित आहे आणि ही मूर्ती निर्जीव आहे. म्हणून दुःख केव्हा वाढते? जेव्हा ते मूर्ती तुझं दुःख हरण करत नाही, नष्ट करत नाही, तुझ्या अपेक्षेचा जेव्हा भंग होते, तेव्हा पुन्हा तुझं दुःख वाढते, कमी होत नाही. म्हणून तू जे या निर्जीव दगडाच्या मूर्तीला दुःख कमी झालं पाहिजे अशी अपेक्षा करतोस, ती तुझी अपेक्षा तुला दुःखाकडे घेऊन जातो. म्हणून दुःख दूर करण्याचे बरेच उपाय आहेत आणि सुख प्राप्त करण्याकरिता तू असत्याच्या मार्गावर चालत आहे. असत्याच्या मार्गावर चालून कधीही सुख प्राप्त होत नाही. म्हणून सत्याच्या मार्गावर चालल्यावर हा मार्ग किंवा तुझं उद्दिष्ट तुला सफलतेकडे घेऊन जातो. तुला जे पाहिजे ते प्राप्त होतो. सुख निरंतर आणि प्रेरणादायी असते. सुख कुठेच जात नाही. आपल्याला सुखाला प्राप्त करण्याकरिता दुःखाला दूर करावा लागतो. जोपर्यंत आपलं हे अज्ञान आहे, तोपर्यंत आपल्यासोबत दुःख आहे. दुःखाला दूर करण्याकरिता पहिले अज्ञान नष्ट करावा लागतो. अज्ञानाचा नायनाट करावा लागतो. अज्ञान नष्ट झालं की दुःख त्याच्यासोबतच नष्ट होतो. दुःखाच्या विना सुख अधुरं आहे. हे सुख अपुरं आहे, पूर्ण नाही आहे. पण ज्याला तो दुःख समजत आहे ते दुःख चिरकाळ टिकतो. कारण तुझ्या मिथ्या मार्गाने सुख प्राप्त करू इच्छितो. खोट्या मार्गावर चालून ते दुःख वाढत राहतो, कमी होत नाही. म्हणून ज्याला तू सुख समजत आहे त्याला दुःख समजायला पाहिजे. हे सुख नाही आहे, हे दुःखच आहे. आणि जे दुःख समजतो त्याला तो हरवू शकत नाही. असत्याच्या मार्गावर दुःखाचा नायनाट होऊ शकत नाही. तो त्याला हरवू शकत नाही, नष्ट करू शकत नाही. मग तो भक्त म्हणाला, कसे काय? भगवान बुद्ध म्हणाले, दुःख एक वस्तू आहे. हे दुःख एक वस्तू आहे आणि त्या वस्तूपासून
प्राप्त होत असते. दुःख एका वस्तूपासून प्राप्त होते आणि ती वस्तू काय आहे तर ती तृष्णा आहे. या तृष्णेपासून दुःखाची निर्मिती होते. या तृष्णेला धरून जे आपला लालच आहे, लोभ आहे, चिपकाव आहे, अतिप्रेम, अतिमोह आणि अशा प्रकारच्या या दुःख निर्माण करणाऱ्या वस्तूंप्रती आपण आसक्त असल्या कारणाने, त्या वस्तू प्राप्त करण्याची आवड असल्या कारणाने, इच्छा उत्पन्न केल्यामुळे आपल्या पाठीमागं दुःख लागत असतो. जर या तृष्णेला आपण जिंकतो तर दुःख सुखाच्या समान होऊन जातो, सुखामध्ये परिवर्तित होतो. जोपर्यंत दुःखाला जिंकत नाही तोपर्यंत सुख बदलत नाही, सुख येत नाही. दुःख नष्ट झालं की सुखामध्ये त्याचा बदल होतो. म्हणून तृष्णेचा नायनाट करावा लागतो, इच्छेला संपवावा लागतो. लालच, लोभ, प्रेम, अतिमोह यामुळे मनुष्य दुःख भोगत असतो. म्हणून आपण या दुःखाला सुखाच्या समान जर करायचं असेल, तृष्णेचा नायनाट करावा लागेल. जी वस्तू आपली नाही हे जाणतो, ही वस्तू आपली नाही. जसं भोग्य संपदा, शरीर आहे किंवा आपलं धनसंपत्ती आहे, ज्ञातिगण आहे, कोणत्याच वस्तू आपल्या नाही. ज्या वस्तूवर आपलं तादाम्य नाही, अधिकार नाही. सर्व काही परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, नष्ट होणार आहे. तरी पण हे जाणत असून सुद्धा आपण त्यावर आपला अधिकार प्राप्त करतो. हे माझं आहे, कुणी हात लावायचा नाही, हे नष्ट होणार नाही, मी याला नष्ट होऊ देणार नाही. या प्रकारची आसक्ती, या प्रकारचा ममत्व भाव यामुळे दुःख जात नाही. कारण ज्या वस्तू नश्वर आहे त्या वस्तूप्रतीच आपलं तादाम्य आहे, आसक्ती आहे. त्यामुळे आपलं दुःख कमी होत नाही आणि बार बार आपण पुन्हा पुन्हा दुःखाकडेच जातो, दुःखाजवळच जातो. दुःखाला दूर करत नाही, आसक्त जागृत करतो, जागवत राहतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा दुःखाकडे जात असतो. म्हणून जे असत्याचा मार्ग आहे त्या दगडाच्या भगवंताला, जो दगडाचा देव आहे, ज्याला भगवान मानतो, अशा दगडाला आपण दुआ मागणे, मंगलकामना मागणे याने दुःख दूर होत नाही. जे आपण बनवलेल्या दगडाची मूर्ती आहे तिला भगवान समजणे आणि तिला आपल्या सुखाची तिच्याकडून कामना करणे, अपेक्षा करणे, ही पुन्हा दुःखात पडणे, दुःख दूर करणे नाही. आणि अशामुळे दुःख दूर होत नाही. म्हणून आपण आपला अनमोल वेळ आणि मनाची शांती सुद्धा भंग करत असतो. आपली शांती सुद्धा या कारणाने नष्ट होतो. देव हा जर बाहेर असता तर आपल्याला दिसला असता, किंवा देव या दगडातच का गेला ज्याच्यावर आपण विश्वास ठेवावा. म्हणून आपण या सुंदर दुनियामध्ये एक उदाहरण बनतो केव्हा, जेव्हा आपल्याला शांती मिळते, सुख मिळते आणि ते टिकून राहते तेव्हा. पण आपण अमूल्य वेळ, अनमोल असा वेळ आणि शांती आपली नष्ट करण्यासाठी दुसऱ्याला शरण जातो, दुसऱ्याला बळी पडतो, जो दुसऱ्यावर विश्वास ठेवतो, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणून आपण जो विश्वास ठेवत असतो अशा दगडधोंड्याला आपण भगवान मानून, देव मानून पूजत असतो आणि आपल्या जीवनातली शांती
मनाची शांती आणि अनमोल असा वेळ व्यर्थ गमवत असतो. त्यामुळे आपल्या पदरी काय येतो? उदासी, अशांती, व्याकुलता हे येत असतो. तेव्हा तो भक्त म्हणाला, तुम्ही कोण आहात? भगवान बुद्ध म्हणाले, मी एक जागृत मनुष्य आहे, मी बुद्ध आहे. तेव्हा तो भक्त विचारतो, काय तुमच्याजवळ दुःख नाही आहे? भगवान बुद्ध सांगतात, नाही, माझ्याजवळ दुःखच नाही. दुःख असते माझ्याकडे जेव्हा माझ्याजवळ तृष्णा असती. जिथे तृष्णा आहे तिथे दुःख आहे. माझ्याजवळ तृष्णा नाही म्हणून माझ्याकडे दुःखही नाही. ज्याच्याजवळ तृष्णा आहे त्याच्याजवळ तर दुःख आहे. आणि दुःख तृष्णेमुळे लवचुंबक सारखं त्याच्याकडे खिचले जाते, चिपकून राहतो. ज्याच्याजवळ तृष्णा नाही त्याच्या आजूबाजूलाही दुःख भटकत नाही. आणि असते आजूबाजूला, अवतीभवती सगळीकडे दुःख असते, पण त्याला स्पर्श करू शकत नाही. दुःख रस्त्याने चालताना, बसताना, उठताना, झोपताना, खाताना, पिताना दुःखही दुःख आहे आजूबाजूला, पण त्या व्यक्तीला स्पर्श करत नाही ज्याच्याजवळ तृष्णा नाही. ज्याच्याजवळ तृष्णा आहे त्याला दुःख चिपकून राहतो. म्हणून तृष्णेचा नायनाट केल्याशिवाय दुःखाचा नायनाट होत नाही. तेव्हा तो भक्त म्हणाला, तर काय, ही जी दगडाची मूर्ती आहे, माझं ऐकत आहे? दगडाची मूर्ती माझं काय ऐकत आहे? भगवान बुद्ध म्हणाले, तू योग्य प्रकारे जाणतोस, दगड हा एक निर्जीव आहे. आणि आपण हे जाणत नाही की जर कोणी भगवान असता तर तो समोर प्रगट झाला असता. दगडात काहून गेला? दगडात का गेला असता? तो तर समोर असता, आपल्या भेट दिली असती, बोलणं केलं असतं. पण दगडात गेला म्हणजे दगड बोलत नाही. दगडात गेलेला भगवान बोलत नाही, कारण त्याच्यामध्ये भगवानच नाही. दगडामध्येच का जावं? झाडामध्ये, पर्वतामध्ये, नदीमध्ये, इकडे तिकडे दुसऱ्या काही वस्तू आहेत तिथे का नाही? दगडातच का? तेव्हा भक्त म्हणाला, तुमचं म्हणणं पण एकदम वास्तविक आणि सत्य वाटते. तुमचं म्हणणं योग्य वाटत आहे आणि हे खरंच वास्तविक सत्य ज्ञान आहे. हे पूर्ण रूपाने सत्य आहे. जी वस्तू आपली नाही तिला बिना मेहनतीने प्राप्त करण्याची इच्छा ठेवून आपण जे जीवन जगतो हे दुःख आहे. या वस्तूवर आपला अधिकार नाही आहे. जे वस्तू नष्ट होणारी आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणारी आहे, आणि अशा नष्ट होणाऱ्या वस्तूप्रती मी आसक्त ठेवतो, माझी आहे म्हणतो, किंवा ते नष्ट होणारी वस्तू प्राप्त करण्याची इच्छा करतो, ते दुःख आहे, खरोखर दुःख आहे. हे आता त्या व्यक्तीला कळलं की दुःख काय. त्या भगवान बुद्ध म्हणतात, पण या दुनियामध्ये जे दूर जाणारे ज्या वस्तू आहेत, नष्ट होणाऱ्या वस्तू आहेत, बदलणाऱ्या वस्तू आहेत, त्या मेहनतीने मिळत नाही. ज्याला मेहनत करण्याची गरज नाही, ज्या परिवर्तनशील आहे, बदलणारे आहे, नष्ट होणारे आहे, याला मेहनत करण्याची गरज नाही, त्या मेहनतीने मिळत नाही. त्या दुःखाचा अंत त्याच वस्तूंसोबत होत असते. तो चिरकाळ सुख टिकत नाही, ते दुःख आहे. जेव्हा ती वस्तू संपून जाते तेव्हा दुःखही संपून जाते.
ते नश्वर वस्तूच दुःख आहे, तिच्या प्रती असणारा तादात्म्य आसक्ती हे दुःख आहे. जेव्हा ती वस्तू संपून जाते तेव्हा तिच्यासोबत दुःखाचाही अंत होते. म्हणून या दुनियेतून ज्या नष्ट होणाऱ्या वस्तू आहे त्या वापस येत नाही, आणि ज्या वापस येत नाही त्याचं दुःख करणे मूर्खतेच्या बरोबर आहे, अज्ञान आहे. तो भक्त म्हणाला, याचा अर्थ मी मानसिक रोगी झालो होतो. आता त्याला कळलं मी काय होतो. त्याला कळून चुकलेलं आहे की मी दगडाला पूजणारा, दगडामध्ये देव आहे असं म्हणणारा, याचा अर्थ मी मानसिक रोगी होतो. मी मानसिक रोगी झालो होतो. हे वास्तविक सत्य त्याने पाहिलं. त्या वास्तविक सत्याला पाहून जो व्यक्ती काल्पनिक विचारामध्ये व्यस्त राहतो, त्याला हे कळून चुकलेलं आहे की मी एक मानसिक रोगी होतो. जे वास्तविक सत्य आहे त्याला आता पाहिलेलं आहे आणि काल्पनिक विचारामध्ये मी व्यस्त राहत होतो. मला तुमच्यासारखा जागृत गुरु मिळाला, मला पण जागृत व्हावं लागेल. मला पण जागृत होणे आवश्यक आहे. मी आपल्या विचाराला शरण येतो असं म्हणून त्याने भगवान बुद्धाला वचन दिलं, मला आपला शिष्य समजा, मी आपल्याला शरण येतो. बुद्धाला, धम्माला आणि संघाला शरण येतो, 3 रत्नाला शरण येतो. आता मला सत्य अवगत झालेले आहे, कळलेले आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात, साधू साधू साधू. बुद्ध ज्ञानात सर्वश्रेष्ठ आहे. बाकी सर्व काल्पनिक विचार आहे, सोच आहे. या काल्पनिक विचाराला वास्तविक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा विचाराचा संबंध नाही. काल्पनिक विचारांना वास्तविक जीवनामध्ये काही संबंध नाही, काही महत्व नाही. पण बुद्ध ज्ञान जीवनाचा एक सत्य मार्ग आहे. बुद्ध ज्ञान हे जीवनाचा एक सत्य मार्ग आहे. म्हणून आपण या सत्य मार्गाला जाणून घेऊन मिथ्या मार्गाचा त्याग करून सम्यक मार्गाचं जीवन जर जगलो तर निर्वाण आपल्या दूर नाही आहे. यासाठीच आपण हे पुण्यकर्म करत असतो, दान कर्म करत असतो, शील पालन करत असतो, त्याग भावना जागृत करत असतो. आपल्या चित्ताला चांगल्या विचारावर आरूढ करून स्मरण करत असतो. ते आहे पुण्य. कुशल अकुशल कृत्याची गोळाबेरीज म्हणजे कर्म, आणि ते कुशल कर्म जर वाढवलं, अकुशल कर्म आपोआप नष्ट होते. म्हणून दुःखाला दूर करण्यासाठी मेहनत करावी लागते, परिश्रम करावा लागते, तेव्हा ते दुःख दूर होते. दुःख दूर झाल्यावर उरलं काय? सुख. म्हणून आपण तेवढ्या दुरून गडचिरोलीवरून दुःख झेलत प्रवासामध्ये परेशानीला दूर पळवत जे जे रस्त्यामध्ये येणारे संकट आहे, आपत्ती आहे, त्या सहन करत सुखाच्या मागे धावत आलो. त्या दुःखांना तिथेच टाकलं, रस्त्यामध्ये प्रवासामध्ये सोडून आले, सोबत आणलं नाही. त्यामुळे तुमचं दुःख इथपर्यंत येण्यासाठी जे तुम्हाला त्रास झाला ते दुःख तुमचं मागेच गेलं, पुढे राहिलं नाही. तुम्ही ज्या कामासाठी आले, पुण्यकर्म अर्जित करण्यासाठी ते केलेलं आहे, त्या दुःखाला त्यावर मात करून बाजूला सारून पुण्याला महत्व देऊन पुढाकार घेतला, ते दुःख नष्ट झालं, सुख तुमच्या समोर आहे. अशाच प्रकारे दुःखाचा नायनाट झाल्यावर सुखाची अभिवृद्धी होते, आणि या सुखामुळेच आपल्याला सर्वात श्रेष्ठ सुख प्राप्त होते. निब्बानं परमं सुखं. सर्वात श्रेष्ठ सुख आहे निर्वाण, आणि या निर्वाणासाठीच आपण हे सर्व
पुण्यकर्म अर्जित करत असतो, दान धर्म करत असतो, आपल्या कमाईचा 20वा हिस्सा सदैव आपल्या परिवाराच्या हिताकरिता, आपल्या मांगल्याकरिता खर्च करत असतो. म्हणून त्या भौतिक दुःखाला दूर करून आध्यात्मिक सुखाकडे वळत असतो. आणि ते आध्यात्मिक सुख कधीही नष्ट होत नाही. जे भौतिक सुख आहे ते नष्ट होईल, भौतिक दुःख आहे ते नष्ट होईल, पण आध्यात्मिक सुख चिरकाळ असते, ते कुठेच जात नाही, ते आपल्या जाग्यावर असते. गरज आहे आपल्याला रस्त्यामध्ये येणाऱ्या आडीमोडी आणि संकट, परेशानी यांना दूर करण्याची. त्याला दूर केल्यानंतर सुख सामोरं दिसते. तर अशा प्रकारे आज आपण जी दान कर्म करून जे पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, या चंद्रपूरपर्यंत येऊन तुम्ही मेहनत करून जे पुण्य अर्जित केलेलं आहे, हे पुण्यकर्म चारही दिशेला असणारे देवतागण स्वीकार करो. या पुण्याच्या बलाने चारही दिशेत असणाऱ्या देवतागणांना हे पुण्यकर्म पोहोचून ते या पुण्याच्या बलाने बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो. हे पुण्यकर्म त्या चारही दिशेच्या देवतांना पोहोचो, ते तुम्हाला सुरक्षा प्रदान करो, धार्मिक सुरक्षा प्रदान करो. या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील त्याग प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो. यानंतर या पुण्यक्रमातला काही वाटा आपण त्या लोकांना अनुमोदन करूया, जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात, कल्याणाची भावना करतात, आपलं हित चाहतात, आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र, आपले गुरुजन, आचार्य, उपाध्याय, जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता, माता पिता, संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातिगण, 4 प्रत्ययाने भिक्षू संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका, चिवरदान करून, भोजनदान करून, शयनासन दान करून आणि दवाई दान करून, या 4 प्रत्ययाने जे जे उपासक उपासिका भिक्षू संघाची सेवा करतात त्यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचो. या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या साऱ्या आपत्ती, विपत्ती, दुःख, भयरोग नष्ट हो. त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये, व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो. ते बुद्ध शासनामध्ये राहतो. त्यांना श्रद्धा, शील, श्रुत, त्याग, प्रज्ञा प्राप्त हो. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये त्या सर्वांना उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याची भाग्य मिळो. संपूर्ण विश्वातील दृश्य प्राणी मात्राविषयी मंगल मैत्री करूया. आपल्या कुळातील मरण पावलेले लोक आहे, कालगत झालेले, त्यांच्या प्रति सुगतीची कामना करून या पुण्यामध्ये सहभागी करून पुण्यानुमोदन करूया. दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना वीरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलवता पचिकानं च यं बलम् अरहन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो आकाशट्ठा च भूमट्ठा देवानागमहिद्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशट्ठा च भूमट्ठा देवानागमहिद्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धदेशनम् आकाशट्ठा च भूमट्ठा देवानागमहिद्दिका पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति इमिना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो सतं समागमो तु यावनिब्बानपत्तिया इदं मे पुण्यं नासवक्षया वहं होतु सब्बदुःखापमुञ्चतु. साधु साधु साधु. सुखी हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. आज केलेले पुण्यकर्म कल्याण मित्र बनून तुमच्या सोबत राहा आणि दुःखातून मुक्तीकरिता मदत करो. सुखी हो, निरोगी हो, अवैरी हो.